कोल्हापुरात निवडणूक म्हटले की सर्वात आधी नजरेसमोर येणारी लढाई म्हणजे महाडिक विरुद्ध पाटील. गेल्या 15 वर्षांपासून ग्रामपंचायत असो, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा अगदी खासदारकी आमदारकी, उमेदवार कोणीही असो, लढाई मात्र ठरलेली असते, ती म्हणजे महाडिक विरुद्ध पाटील. आणि हीच पारंपरिक राजकीय लढाई आता जिल्हा परिषद निवडणुकीतही स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. या संघर्षातील एक अत्यंत प्रतिष्ठेची लढाई म्हणजे गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघ. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील एक महत्त्वाचा जिल्हा परिषद मतदारसंघ. यामध्ये गांधीनगर, वळिवडे, चिंचवाड, गडमुडशिंगी आणि न्यू वादळे या गावांचा समावेश होतो. या मतदारसंघातही पारंपरिक विरोधक असलेले पाटील विरुद्ध महाडिक अशीच थेट लढत पाहायला मिळत आहे. सतेज पाटील गटाकडून म्हणजेच काँग्रेसच्या तिकिटावर रावसाहेब पाटील, तर महाडिक गटाकडून भाजपच्या तिकिटावर तानाजी पाटील हे उमेदवार मैदानात आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता गांधीनगर, वळिवडे आणि चिंचवाड या गावांमध्ये भाजपचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात दिसून येते. गडमुडशिंगी गावात दोन्ही गट समसमान असल्याचे बोलले जात आहे, तर न्यू वादळे गावात काँग्रेस सरस असल्याची एक सर्वसाधारण समजूत आहे. मात्र प्रत्यक्ष निकाल हा उमेदवारांचा प्रचार, स्थानिक नेते आणि शेवटच्या टप्प्यातील समीकरणांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे. काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेले रावसाहेब पाटील हे सध्या ग्रामपंचायत सदस्य असून ते जिल्हा परिषद पातळीवर पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. याआधी त्यांचे बंधूही ग्रामपंचायत मुडशिंगीमध्ये सदस्य होते. रावसाहेब पाटील यांना सरपंच अश्विनी शिरगावे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब माळी तसेच सतेज पाटील गटातील इतर नेत्यांची ताकद मिळणार आहे. वळिवडे गावातून राजू वळिवडे यांच्यासह विद्यमान सरपंचांचा पाठिंबा, तर चिंचवाड गावातून माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णाप्पा कोळी, विद्यमान सदस्य सचिन जाधव आणि निखिल पवार यांची ताकद त्यांच्या मागे राहणार आहे. दुसरीकडे भाजपकडून उमेदवार असलेले तानाजी कृष्णात पाटील हे सध्या ग्रामपंचायत मुडशिंगीचे उपसरपंच असून यापूर्वी ते सरपंच देखील राहिले आहेत. याआधी त्यांचा 2 वेळा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात सहानुभूती दिसून येते. यावेळी लोकांमध्ये त्यांच्या बाबतीत सहानुभूतीचा सूर दिसत असून तानाजी पाटील यांना वळिवडे, चिंचवाड, गांधीनगर आणि मुडशिंगी येथून मोठ्या प्रमाणात नेत्यांची ताकद मिळत आहे. यामध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण घाटगे सरकार चिंचवाडमधून, तर तालुका अध्यक्ष अनिल पंढरे वळिवडे आणि माजी पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे गडमुडशिंगी येथून यांचा समावेश आहे. तसेच चिंचवाड येथून सेवा सोसायटीचे चेअरमन बाहुबली पाटील, माजी सरपंच सुदर्शन उपाध्ये आणि विद्यमान उपसरपंच राहुल पाटील यांचा देखील त्यांना पाठिंबा आहे. गांधीनगर येथून सिंधी समाजातील ग्रामपंचायत सदस्य रवी मल्लानी यांना पंचायत समितीसाठी उमेदवारी देण्यात आल्याने सिंधी समाजाचा मोठा पाठिंबा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघात गडमुडशिंगी आणि वळिवडे हे 2 पंचायत समिती मतदारसंघ येतात. यामध्ये गडमुडशिंगी पंचायत समिती मतदारसंघ अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असून भाजपकडून पूनम सजित कांबळे, तर काँग्रेसकडून उमेदवार नीता कांबळे आहेत. याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अलका बाबूराव सोनवणे या देखील मैदानात आहेत. रविराज सोनवणे यांचा जनसंपर्क चांगला असून गेल्या काही काळात त्यांनी तरुणांमध्ये चांगला प्रभाव निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांनाही चांगले मतदान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वळिवडे पंचायत समिती मतदारसंघात दोन्ही प्रमुख पक्षांनी सिंधी समाजातूनच उमेदवार दिल्याने मोठी चुरस पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात सिंधी समाज भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहताना दिसत असल्याने भाजपचे उमेदवार रवी मल्लानी आणि काँग्रेसचे उमेदवार प्रताप हिरालाल चंदवानी यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. एकूण परिस्थिती पाहता या मतदारसंघात भाजप वरचढ दिसत असून जिल्हा परिषदेसाठी भाजपची सरशी होण्याची शक्यता अधिक आहे. पंचायत समिती वळिवडे मतदारसंघात वळिवडे गावातील मतदान निर्णायक ठरणार आहे, तर गडमुडशिंगीमध्ये भाजपच्या उमेदवाराला थोडासा जास्त फायदा होताना दिसत आहे. तरी शरद पवार गटाच्या उमेदवारालाही चांगले मतदान मिळू शकते. या मतदानाचा फटका काँग्रेसला बसणार की भाजपला हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. समीकरणे योग्य जुळून आली तर अलका सोनवणे या देखील निर्णायक भूमिका बजावू शकतात. सध्याच्या अंदाजानुसार या मतदारसंघात भाजपचे पारडे जड असून तानाजी पाटील हे मोठ्या प्रमाणात विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. आता येणाऱ्या 9 तारखेला जनता काय कौल देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघात कोणाचे पारडे जड आहे? पाटील विरुद्ध महाडिक ह्या संघर्षात विजय कोणाचा होणार? तुमचा अंदाज आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विशाल चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच इतर जिल्हा परिषद मतदारसंघांचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ हाईप करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.